नमस्कार विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड चॅप्टरचं आपण पाहणार आहोत. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट. अकाउंट्स ऑफ not for profit concern. There are two types of organizations. First, trading organizations and other non-trading organization means not for profit organizations. म्हणजे कुठल्याही संघटनेचे दोन प्रकार, प्रॉफिट मिळवण्याच्या बेसवर दोन प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे नफा मिळवणाऱ्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स आणि नफा न मिळवणाऱ्या म्हणजे नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर ऑर्गनायझेशन्स किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स असं म्हटलेलं आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स याची डेफिनेशन व्याख्या, not for profit concerns are those concerns which are not started to earn profit but to give qualitative services to its member and society at the minimum charges. It means not for profit concerns are those concerns which are established to provide social services to its members and society on no profit no loss basis. म्हणजे अशा काही संघटना आहेत की ज्या संघटना सोसायटीला, समाजाला काही सेवा उपलब्ध करून देतात आणि या सेवा मिनिमम चार्जेस म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा उपलब्ध करून देणं. सेवा चार्जेसवर उपलब्ध करून दिल्या जातात, पण ना नफा ना तोटा, कुठल्याही प्रकारचा नफा होणार नाही किंवा तोटाही होणार नाही या बेसिसवर अशा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना पण ना नफा ना तोटा या तत्वावरील संस्था असं या ठिकाणी म्हणतो किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता ह्या ज्या संस्था आहेत या संस्था व्यावसायिक संस्थापेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. द नेचर ऑफ दीज कन्सर्न्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यापेक्षा यांचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. ते आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन्स, ॲडमिशन फीज, डोनेशन एक्सेट्रा गिवन बाय मेंबर्स और नॉन मेंबर्स and grants, subsidies or concessions received from the government. आता या संस्थांचा मुख्य स्रोत काय, तर मेंबरकडून त्यांना जे वार्षिक वर्गणी मिळते, सबस्क्रिप्शन्स, नवीन मेंबर करून घेतलं की त्याच्याकडून जे ॲडमिशन फी मिळते ते ॲडमिशन फी, डोनेशन जे देणगी मिळते समाजातील मेंबरकडून असेल किंवा नॉन मेंबरकडून असेल देणगी मिळते, ते देणगी यांचे उत्पन्नाचे मार्ग आहेत. त्याचबरोबर सरकारकडून ग्रँट मिळते, सबसिडीज मिळते, त्याचबरोबर कन्सेशन, काही कन्सेशनवर सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. असे साधारणतः त्यांचे उत्पन्नाचे मार्ग आहेत. इथे सर्वात महत्त्वाचं असं आहे की सबस्क्रिप्शन इज द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ ए नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे एक लक्षात ठेवायचं आहे. याची उदाहरणं इथं दिलेलं आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, ज्या शैक्षणिक संस्था आहे त्यांचा यांच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर स्पोर्ट्स क्लब, वेगवेगळ्या शहरामध्ये जे स्पोर्ट्स क्लब आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर हॉस्पिटल्स, जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्स म्हणजे ट्रस्ट या बेसवर तयार असलेले, केम हॉस्पिटल असेल, रुबी हॉल असेल, निरामय हॉस्पिटल असेल किंवा इतर हॉस्पिटल्स, ट्रस्ट, बिर्ला हॉस्पिटल्स, ह्या हॉस्पिटल्स ट्रस्ट म्हणून जे ओळखले जातात ते याच्यामध्ये येतात. त्यानंतर पब्लिक लायब्ररीज, म्हणजे काही
सार्वजनिक वाचनालय आहेत त्या वाचनालयांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर जी मोठे मोठी देवालय आहेत, टेम्पल्स, या देवालयांचे जे ट्रस्ट आहेत ते ट्रस्टसुद्धा नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावरती तिथे कार्य करत असतात. त्यानंतर हे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे त्याची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ. फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. फीचर्स, वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, इट्स प्रोव्हाइड सोशल सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड अदर्स. या ज्या संस्था आहेत या संस्था आपल्या सभासदांना आणि इतर ज्या व्यक्ती आहेत समाजातील त्या व्यक्तींना सोशल सर्व्हिसेस, सामाजिक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने कार्य करतात. सोशल सर्व्हिसेस इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, इट प्रमोट्स सोशल ॲक्टिव्हिटीज ऑफ आर्ट्स, कल्चरल, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. म्हणजे या ज्या संस्था आहेत या संस्था कला, क्रीडा, शिक्षण, खेळ, धार्मिक काही कार्य आणि आरोग्य वगैरे या संस्थांना प्रमोट करण्याचं कार्य करतात किंवा या म्हणजे अशा स्वरूपाच्या सेवा या समाजाला उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, द मेंबर्स ऑफ धिस कन्सर्न कॅनॉट गॉट द डिव्हिडंड, इट्स प्रोहिबिटेड. तर इतर ज्या संस्था आहेत, ट्रेडिंग कन्सर्न असतील, कॉर्पोरेट क्षेत्रातील, तिथं ज्या व्यक्तींनी त्या संस्थेमध्ये भांडवल गुंतवणूक केलेले आहे त्यांना त्या भांडवलावर काही डिव्हिडंड म्हणजे मोबदला दिला जातो. तसा इथं कुठल्याही मेंबरला मोबदला मिळत नाही, त्या संस्थेकडून काही मोबदला मिळत नाही. केवळ सेवा तत्वावर हे मेंबर्स कार्य करीत असतात. चौथं फीचर्स, नेक्स्ट फीचर्स आपल्याला सांगता येईल, रिप्रेझेंटेटिव्स मॅनेज ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ कन्सर्न हू आर इलेक्टेड बाय मेंबर्स. म्हणजे ते मेंबर्स जे आहेत ज्यांनी ही संस्था स्थापन केली, इस्टॅब्लिश्ड बाय द पर्सन्स, हे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्समधूनच काही लोकांची एक प्रतिनिधी, कुठले मालक वगैरे म्हणून त्याचे किंवा काही अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली जात नाही, पण या मेंबरचे प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्स म्हणून त्या ठिकाणी काही लोकांची नेमणूक केली जाते. त्यांना ट्रस्टी असं या ठिकाणी म्हटलं जातं. हे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी या संस्थांचं दैनंदिन व्यवस्थापन करण्याचं कार्य करतात. या म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापनाविषयी हे निर्णय घेत असतात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, these concerns prepare receipt and payment account, income and expenditure account and balance sheet. इतर ऑर्गनायझेशन जे आहेत ते ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करतात. पार्टनरशिप फर्मचं आपण पाहिलं तसं ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात आणि त्याच्यावरून दॅट इज द ॲन्युअल स्टेटमेंट म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट तयार करतात. यांचं सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फी, सरप्लस, लेगॅसीज अँड डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फ्रॉम कॅपिटल फंड. आता या संस्थांचं उत्पन्न जे सबस्क्रिप्शन वगैरे आहे त्याच्यातील कॅपिटल रिसीट जे आहेत ते कॅपिटल रिसीट एंट्रन्स फी असेल, सरप्लस, लेगॅसीज, लाईफ मेंबरशिप फी वगैरे हे सर्व कॅपिटल फंडात ॲड केलं जातं आणि कॅपिटल फंड हा एकच निधी लायबिलिटी साईडला तसा दाखवलेला असतो. नंतर डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड not for profit concern. Points. First point, primary objectives.
Primary objective of profit organization is to earn profit, maximum profit. ज्या व्यावसायिक संस्था आहेत त्यांचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. Then the primary objective of not for profit concern is to provide services, social services to the society. समाजाला सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणं, सेवा पुरवणं, म्हणजे हे आरोग्याच्या सेवा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, खेळासाठीच्या सुविधा असतील, वाचनालयासंदर्भात काही सुविधा असतील, या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ह्या संस्था स्थापन झालेल्या आहेत आणि त्याही ना नफा ना तोटा या तत्वावर, म्हणजे सेवा पुरवणं हा यांचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर प्रिपेरिंग not for profit organizations concerns preparing receipt and payment account. त्याच्या अगोदर ट्रायल बॅलन्स आपण पाहिलेला आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये जे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिक संस्था आहेत त्या ट्रायल बॅलन्स तयार करतात. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर ॲज पर द लेजर अकाउंट अँड अकाउंटिंग बुक्स. सर्व अकाउंट बॅलन्सिंग केल्यानंतर ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सवरून इतर फायनान्शियल अकाउंट तयार केलं असतं. तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करणार आहोत. नथिंग बट ट्रायल बॅलन्स. आता थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला फक्त व्यवसाय चालू वर्षात पैसा कोणत्या मार्गाने आला आणि तो कोणत्या मार्गाने खर्च केला याचीच माहिती दिलेली आहे. दॅट इज द अकाउंट्स ऑफ कॅश रिसीट अँड पेमेंट एवढेच दिलेले असतात चालू वर्षातीलच सर्व. त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टेटमेंट. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, बट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता ज्या व्यावसायिक संस्था आहेत ते ट्रेडिंग अकाउंट तयार करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात, बॅलन्स शीट तयार करतात, पण ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत त्या फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असतात ॲज अ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून. त्याच्यानंतर बिझनेस रिझल्ट ऑर नेट रिझल्ट. बिझनेस रिझल्ट किंवा नेट रिझल्ट म्हणजे आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणतो. आणि ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत त्याच्यामध्ये आता अकाउंटिंग फायनान्शियल स्टेटमेंट हे बिझनेस रिझल्ट काढण्यासाठीच तयार केले जातात. दॅट इज द अकाउंट विच इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द बिझनेस रिझल्ट इज नोन ॲज ए फायनल अकाउंट असं आपण म्हणतो. सो इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहे, बॅलन्स शीट तयार करणार आहे, पण त्याच्यावरून आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळणार नाही. त्याच्यामध्ये जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल तर आपल्याला सरप्लस मिळेल. त्याला सरप्लस असं म्हणायचं. नेट प्रॉफिट न म्हणता सरप्लस म्हटलं जातं, त्याला वाढावं म्हटलं जातं. आणि जर खर्च जास्त असेल, डेबिट साईड जास्त असेल तर डेफिसिट. दॅट इज डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज कॉल्ड डेफिसिट. तूट आहे. असे प्रॉफिट किंवा लॉस हे नाव न देता सरप्लस ऑर डेफिसिट अशी नावं दिलेले. आणि शेवटचा मुद्दा आपण ओनर्स फंड कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये लायबिलिटी साईडला आपण जे कॅपिटल दाखवतो ते कॅपिटल ज्यांच्या मालकीचं आहे त्यांच्या नावावर ते नोंदलेलं आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये आपण पाहिलं दोघांचं कॅपिटल दोघांच्या नावावर किती ते आहे ते सेपरेट नोंदवलेलं असं, म्हणजे इथं मेंबरच्या नावावर नोंदवलं. तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कॅपिटल फंड हा लायबिलिटी साईडलाच दाखवला जातो, पण ते कुठल्याही व्यक्तीच्या मालकीचा नसतो. तो त्या नॉट प्रॉफिट कन्सर्न याचा टोटल निधी आहे. याच्यामध्ये वेगवेगळेचे मार्क आपण पाहिले की एंट्रन्स फी आहे, सरप्लस आहे, लेजेसीज आहे, जे कॅपिटल डोनेशन मिळालेलं आहे ते डोनेशन आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि तो कॅपिटल फंड हा भांडवल निधी म्हणून असं दाखवलेला असतो. तिथं कुणाच्याही मालकीचं कॅपिटल दाखवलं जात नाही. ठीक आहे. तर साधारणतः नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याविषयीची ही प्राथमिक माहिती आहे. आपल्याला जे मेन रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
Thanks all of you.